जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर इथे आलेलो आहे. जरा खाली बसून घ्या ना, पाठच्याने दिसत नाही. त्यांचं काम करू द्या, कारण त्यांच्यामुळे दिल्लीतले ठग आपलं हे दर्शन घेणार आहेत. कुठे बघून बोलावं कळत नाही, इथपासून इथपर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. आणि तुमच्या प्रेमामुळे मी साहजिकच आहे भारावून गेलेलो आहे. पहिल्या प्रथम मी या समितीला, सगळेच माझे शिवसैनिक पण आहेत, सगळे शिवभक्त, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या दैवताच्या पुतळ्याचं अनावरण करायला तुम्ही मला योग्य मानलत, माझ्या हस्ते अनावरण केलं आणि त्याच्यासाठी मला बोलवलं. याबद्दल मी आपला ऋणी आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये. मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून काय पेटत नाही हो. म्हटलं जरा थांबावं, जेव्हा पेटेल ना तेव्हा विजवायला वेळ लागेल. म्हणून जरा धीरानं पेटू द्या. फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून. मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बालेकिल्ला, सलग 5 वेळा शिवसेनेने जिंकलेला. पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रूपणा नाही करायचा. सुनील तर माझे जुने सहकारी आहेत. अगदी 95 साली मला आठवत आहे, जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात, मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो. आणि मुद्दामून आठवण सांगतो, माझ्याबरोबर मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते. मी घरी गेलो, आम्ही सगळे घरी गेलो. बाबासाहेब होते, त्यांना भेटलो, नमस्कार वगैरे केला, चहा पान झालं. मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं. आता काय सांगणार. मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते, पण कदाचित थोडं इकडे तिकडे 19-20 झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल. आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत. तर मग नाही, जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, बघू आपण. निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येतंय, आम्ही तुमच्या सोबत आहोत.